नमस्कार. मी डॉक्टर सुनील उगले, के. नाईक महाविद्यालय, दिंडोरी. आज आपण समलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व म्हणजेच इम्पॉर्टन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स या विषयावर चर्चा करणार आहोत. समलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि सरकार म्हणून या समलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व काय आहे हे आपल्याला समजते. समलक्षी अर्थशास्त्रात प्रत्येक घटकाचा स्वतंत्र अभ्यास करण्याऐवजी सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास केला जातो. म्हणजे एका वस्तूचे किंवा एका व्यक्तीचे उत्पन्न न मोजता आपण देशातील एकूण वस्तू, एकूण राष्ट्रीय उत्पन्न याचा अभ्यास करतो. आणि जी व्यक्ती किंवा जे कोणी समलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करतात तर त्यांना या शास्त्रामुळे जे फायदे होतात त्यावरून त्याचं महत्त्व समजतं. समलक्षी अर्थशास्त्राचं पहिलं महत्त्व म्हणजे राष्ट्रीय प्रतिष्ठा मिळते. ज्याप्रमाणे व्यक्तीच्या उत्पन्नावरून आपण गरीब, मध्यम वर्ग आणि श्रीमंत वर्ग अशी तुलना करतो. ज्या व्यक्तीचं उत्पन्न जास्त असतं त्याला जास्त प्रतिष्ठा मिळते, जास्त मान मिळतो. त्याचप्रमाणे एखाद्या देशाला किंवा राष्ट्राला जर प्रतिष्ठा मिळवायची असेल तर त्या राष्ट्राचं उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न जास्त असणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावरून व देशाच्या दरडोई उत्पन्नावरून त्या राष्ट्राची प्रतिष्ठा समजते. उदाहरणार्थ भारतापेक्षा अमेरिकेची प्रतिष्ठा जास्त आहे. याचं कारण म्हणजे भारतापेक्षा अमेरिका हा देश श्रीमंत आहे. तो श्रीमंत कशावरून आहे याचं कारण म्हणजे भारतापेक्षा अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त असल्यामुळे त्या देशाला राष्ट्रीय प्रतिष्ठा मिळते. म्हणजे थोडक्यात मान किंवा सन्मान जर मिळायचा असेल तर त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न हे जास्त असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे समलक्षी अर्थशास्त्रावरून आपल्याला त्या राष्ट्राचे सामर्थ्य समजते. म्हणजे थोडक्यात तो देश किती शक्तिशाली आहे हे आपल्याला त्या देशाच्या एकूण अभ्यासावरून समजते. म्हणजेच ज्या देशामध्ये शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र हे तीनही क्षेत्र जर डेव्हलप असतील, विकसित असेल तर त्या राष्ट्राचं किंवा देशाचं सामर्थ्य जास्त असतं. म्हणजे थोडक्यात ज्या देशामध्ये उत्पादन पातळी उच्च असते, बेकारी कमीत कमी असते, रोजगार संधी जास्त उपलब्ध असतात, गुंतवणूक जास्त असते, अशा एकंदरीत अर्थव्यवस्थेतील सर्व घटकांवरून त्या देशाचं सामर्थ्य समजतं. म्हणजे थोडक्यात ज्या देशाचा सर्वांगीण विकास झालेला असतो त्या देशाचं सामर्थ्य आपल्याला समलक्षी अर्थशास्त्रावरून समजते. त्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती असेल किंवा राजकीय पक्ष असतील यांना समलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून कोणकोणते आर्थिक प्रश्न आहे त्याची सोडवणूक कशी करावी हे समजतं. म्हणजेच ज्या व्यक्तीला समग्र अर्थशास्त्र म्हणजे काय त्याचा सविस्तर अभ्यास त्यांनी केला असेल तर कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे, किती उत्पादन करावे, कुणासाठी उत्पादन करावे, तर असे आर्थिक प्रश्न समजणं आणि सोडवणं त्या व्यक्तीला सहज शक्य होतं. म्हणजेच राजकीय पक्षांना व जनतेला समलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून देशातील आर्थिक प्रश्न कोणकोणते आहे आणि ते कसे सोडवायचे हे समजते. तसंच कोणत्याही देशाच्या विकासामध्ये त्या देशातील नागरिकांची भूमिका
ही सर्वात महत्त्वाची असते. ज्या देशामध्ये जबाबदार नागरिक असतात त्या देशाचा विकास हा जलद गतीने होत असतो. पण जबाबदार नागरिक म्हणजे काय, की ज्या देशातील नागरिकांना आपल्या देशातील सर्व घटकांची माहिती असते. आपल्या देशामध्ये कोणकोणत्या समस्या आहे, त्या कशा सोडवल्या जाऊ शकतात, त्या समस्या सोडवण्यासाठी कोणता राजकीय पक्ष हा प्रबळ आहे, आणि याची जाणीव देशातील नागरिकांना समलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून समजते. म्हणजेच थोडक्यात देशातील जबाबदार नागरिक घडवण्याचं काम हे समलक्षी अर्थशास्त्र करते. आणि जबाबदार नागरिक असेल तर ज्या राजकीय पक्षाकडे योग्य दिशा आहे, विविध समस्या सोडवण्याची क्षमता आहे, अशाच पक्षांना ते जबाबदार नागरिक निवडून देतात. आणि त्यामुळे जबाबदार नागरिकांनी योग्य पक्षाला संधी दिल्यामुळे त्या देशाचा विकास होण्यास मदत होते. म्हणजे समलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून सर्वसामान्य व्यक्तीला देशातील सर्व घटकांची बारकाईने जाणीव होते आणि त्या जाणीवेतून ती व्यक्ती जबाबदार नागरिक बनते. तसेच समलक्षी धोरण ठरवताना सरकारला समलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग होतो. कोणतंही सरकार जेव्हा एखादं धोरण ठरवते तेव्हा त्या धोरण ठरवण्यामागची पार्श्वभूमी ही अत्यंत महत्त्वाची असते. देशामध्ये कोणत्या समस्या आहे, त्या समस्या का निर्माण झाल्या, ती समस्या कशी कमी करता येऊ शकते, त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे, आणि त्या अनुषंगाने कोणत्याही सरकारला जेव्हा एखादं धोरण ठरवायचं असतं तेव्हा त्या सरकारला देशातील समग्र स्थितीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, शेतमालाच्या किमती खूपच कमी होत असेल तर किमती कशा वाढतील यासाठी धोरण ठरवताना शेतमालाच्या किमती कमी का होतात त्याची कारणे माहिती असणं आवश्यक आहे. ती कारणे कशी कमी करायची, त्यावर कशी मात करायची जेणेकरून शेतमालाच्या किमती वाढू शकतात. आणि त्यामुळे जर सरकारला अर्थव्यवस्थेचं संपूर्ण ज्ञान असेल तर ते सरकार योग्य प्रकारचं धोरण राबवू शकते. उदाहरणार्थ, मेक इन इंडिया हे धोरण सरकारने राबवलं. त्यामध्ये प्रामुख्याने भारतामध्ये आपण जास्तीत जास्त वस्तू आयात करतो आणि ती आयात कमी करण्यासाठी अशा वस्तूंची भारतामध्येच जर उत्पादन केलं तर आपली आयात कमी होण्यास मदत होईल. आणि त्या अनुषंगाने सरकार मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशामध्ये उद्योग निर्माण करण्यासाठी जे धोरण राबवते ते राबवण्यासाठी त्याला देशातील अर्थव्यवस्थेचं संपूर्ण ज्ञान माहीत असल्यामुळे शक्य होतं. त्यानंतर सर्वसामान्य व्यक्तीला आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये काही निर्णय घ्यायचे असतात. म्हणजेच बचत कधी करावी, कर्ज कधी काढावे, शेअर्समध्ये कधी गुंतवणूक करावी, सोन्याची खरेदी कधी करावी, कधी विक्री करावी, असे वैयक्तिक निर्णय घेण्यास सुद्धा समलक्षी अर्थशास्त्र हे उपयुक्त ठरते. कारण की ज्या व्यक्तीला संपूर्ण अर्थव्यवस्थेची माहिती असते आणि अशी माहिती असल्यास त्या व्यक्तीला आपले वैयक्तिक निर्णय घेणं शक्य होतं. म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये सोन्याच्या किमती किती वेगाने वाढत आहे, किती वेगाने कमी होत आहे, किंवा शेअर्स मार्केट कधी वाढतं कधी कमी होतं, याची जर माहिती असेल तर आपण योग्य वेळी सोनं खरेदी करू शकतो आणि योग्य वेळी शेअर खरेदी करू शकतो व विकू शकतो. म्हणजेच दैनंदिन जीवनामध्ये कोणत्याही व्यक्तीला जे आपले वैयक्तिक निर्णय असतात ते वैयक्तिक निर्णय घेण्यासाठी सुद्धा समलक्षी अर्थशास्त्र
उपयोगी ठरते. त्याचप्रमाणे देशामध्ये जे विविध राष्ट्रीय प्रश्न असतात ते प्रश्न निर्माण होण्याची कारणे काय आहे, त्यावर उपाययोजना काय आहे, असे राष्ट्रीय प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा समलक्षी अर्थशास्त्र उपयोगी पडते. म्हणजेच देशामध्ये कोणतं सरकार चांगल्या पद्धतीने कारभार करू शकतं, लोकसंख्या वाढीची कारणे काय, लोकसंख्या कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, त्यासाठी कोणत्या राजकीय पक्षाकडे त्यासंबंधी धोरण आहे, तसंच कोणतं राजकीय पक्ष देशातील नागरिकांची पिळवणूक करतो आणि ती पिळवणूक कशी थांबली पाहिजे. म्हणजेच एकंदरीत देशामध्ये ज्या ज्या आर्थिक समस्या आहे त्यामध्ये वाढती बेकारी असेल, बेकारी का निर्माण होते, बेकारी कमी करण्याचं धोरण कोणता राजकीय पक्ष चांगला देऊ शकतो, याची जाणीव जर सर्वसामान्य व्यक्तींना असेल किंवा राजकीय पक्षांना असेल तर असे राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करू शकतं आणि असे आर्थिक प्रश्न किंवा सामाजिक प्रश्न किंवा समस्या त्याची काय कारणे आहे आणि त्यावर काय उपाययोजना करता येऊ शकतात यासाठी सुद्धा समलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व समजून येतं. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करण्यासाठी सुद्धा समलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग होतो. जगातील प्रत्येक देश दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करतो. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण एका वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांची गणना करतो. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न जर मोजायचं असेल तर आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्थेची माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणकोणत्या वस्तूंची किंवा भाजीपाला असेल, धान्य असेल त्याची निर्मिती होते. द्वितीय क्षेत्र किंवा उद्योग क्षेत्रामध्ये कोणकोणत्या वस्तूंची निर्मिती होते, किती प्रमाणात होते. त्याचप्रमाणे सेवा क्षेत्रामध्ये किंवा तृतीय क्षेत्रामध्ये कोणकोणत्या सेवा उपलब्ध आहे. अशा सर्व क्षेत्रांची जेव्हा माहिती असेल तेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजणं सहज शक्य होतं. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर त्या देशाला किंवा व्यक्तीला देशाची समग्र किंवा सर्वस्वी माहिती असणं आवश्यक आहे. आणि जर संपूर्ण माहिती असेल तरच राष्ट्रीय उत्पन्नाची अचूकपणे गणना करता येते. कारण की जर अचूक माहिती नसेल तर काही उत्पन्न मोजायचं राहून जाऊ शकतं आणि त्यामुळे उत्पन्न जास्त असतानाही काही वस्तूंची गणना न केल्यामुळे आपलं राष्ट्रीय उत्पन्न कमी दिसू शकतं आणि त्यामुळेच राष्ट्रीय उत्पन्न जर मोजायचं असेल तर संपूर्ण अर्थव्यवस्थेची माहिती असणं आवश्यक आहे आणि समलक्षी अर्थशास्त्रामुळे आपल्याला समग्र अर्थव्यवस्थेची माहिती होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे समलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्थेची माहिती समजण्यास उपयुक्त होते. त्यामुळे ह्या अर्थव्यवस्थेचे कोणकोणते गुण आहे, कोणते दोष आहे, जमेच्या बाजू कोणत्या आहे, समस्या कोणत्या आहे याचीही माहिती मिळते. म्हणजेच देशातील एकूण लोकसंख्या किती आहे, एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, त्यामध्ये प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र व तृतीय क्षेत्राची उत्पन्नाची वाटणी कशी आहे, एकूण गुंतवणूक कशी आहे आणि या अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या जमेच्या बाजू आहे. कारण की बऱ्याच वेळा आपण वाढती लोकसंख्या ही एक समस्या मानतो, मात्र ह्या वाढत्या लोकसंख्येचा योग्य अंगाने जर विचार केला, बाजारपेठेच्या दृष्टीने जर विचार केला तर ती समस्या न ठरता ती एक जमेची बाजू होऊ शकते. आणि त्यामुळे जेव्हा आपण अर्थव्यवस्थेचा
संपूर्ण अभ्यास करतो तेव्हा अर्थव्यवस्थेमधील प्रामुख्याने कोणकोणत्या जमेच्या बाजू आहे, आपल्या अर्थव्यवस्थेचे नेमके दोष काय आहे, ते कसे कमी करता येतील, जमेच्या बाजू कोणत्या आहे आणि हे समस्या सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे याची सुद्धा माहिती आपल्याला यातून उपलब्ध होते. तसंच अर्थशास्त्रामध्ये कोणत्याही विषयाचं जेव्हा आपण आर्थिक विश्लेषण करतो तेव्हा अर्थशास्त्रामध्ये आर्थिक विश्लेषण करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक म्हणजे अंशलक्षी पद्धत आणि दुसरं म्हणजे समग्रलक्षी पद्धत. अंशलक्षीमध्ये आपण प्रत्येक घटकाचा स्वतंत्र आणि बारकाईने अभ्यास करतो आणि समग्रमध्ये आपण सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास करतो. जरी अंशलक्षी आणि समग्रलक्षी या आर्थिक विश्लेषणाच्या 2 स्वतंत्र विश्लेषण पद्धती असल्या तरी हे दोन्ही शास्त्र म्हणजे अंशलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र हे दोन्ही शास्त्र एकमेकाला पर्यायी नसून पूरक आहे. म्हणजेच हे किंवा हे असं नसून तर दोन्ही शास्त्र एकमेकाला मदत करू शकतात, एकमेकाला पूरक आहे, पर्यायी नाही. ज्या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र कमी पडतं त्या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्राची मदत घेता येते. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्र कमी पडतं त्या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची मदत घेता येते. म्हणजेच एकंदरीत अंशलक्षी व समग्रलक्षी हे दोन्ही शास्त्र एकमेकाला पर्यायी नसून तर ते एकमेकाला पूरक आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याला बारकाईनं अभ्यास करायचा असतो तेव्हा आपण अंशलक्षी पद्धत वापरतो आणि जेव्हा आपल्याला ढोबळमानाने अभ्यास करायचा असतो आपण तेव्हा समग्रलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धत वापरतो. त्याचप्रमाणे समग्रलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग आपल्याला देशाच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी उपयुक्त ठरते. आपण आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी मोजतो. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आपला आर्थिक विकास किती वेगाने वाढला त्याची गणना करण्यासाठी आपण विविध घटकांचा आधार घेतो आणि त्यामुळे देशाच्या आर्थिक कामगिरीचे जेव्हा मूल्यमापन करायचं असेल तेव्हा आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न, कर असतील किंवा प्राथमिक, द्वितीय उद्योग क्षेत्राची कामगिरी असेल, लोकसंख्या असेल, अशा विविध घटकांच्या अभ्यासावरून आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करता येते आणि त्या मूल्यमापनावरून आपला देशाचा विकास होतो आहे किंवा नाही, जर होत असेल तर किती वेगाने होतो याचीही आपल्याला कल्पना येते. थोडक्यात समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग फक्त सरकारला किंवा राजकीय पक्षांनाच होतो असे नाही, तर सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा या समग्रलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग नेमका कसा होतो याची कल्पना आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या महत्त्वावरून दिसून येते. एकंदरीत या सर्व गोष्टींचा आपण जर विचार केला तर सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि सरकार म्हणून दैनंदिन व्यवहारामध्ये विविध निर्णय घेण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राचं ज्ञान नेहमीच उपयोगी पडतं आणि त्यामुळे आपला विकास साधण्यास समग्रलक्षी अर्थशास्त्र किती महत्त्वाचं आहे हे महत्त्व आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून समजते. धन्यवाद.